नमस्कार, मी अंजली। मंडळी, जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा आपल्याबरोबर फक्त आईबाप नसतात, आपले 2 देवदूत असतात। आणि हे देवदूत आपल्यासाठी काय काम करतात, तर ते आपल्यासाठी आपल्या आईबापांपेक्षा कमी काम करत नाहीत। ते आपले आईबापच असतात, जे स्वर्गातून आपल्यासाठी या पृथ्वीवर आलेले असतात। असे हे देवदूत आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला हेल्प करतात, पण त्यासाठी त्यांना बोलवावं लागतं, त्यांना हेल्प मागावी लागते। मान्य आहे, आपल्याला आईबापांना हेल्प नाही मागावी लागत, कारण आपले आईबाबा आपल्याला असंच काहीतरी देतात। पण कधीतरी आपण हट्ट करतोच ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, प्लीज मला हे द्या, प्लीज मला ते द्या। आणि तो हट्ट म्हणजेच मागणी असते, अधिकाराने मागणी असते। तर मंडळी, या देवदूतांकडे काही गोष्टी आपल्याला मागायच्या आहेत। त्यांना आपल्या आयुष्यामध्ये कसं आपण ओळखायचं की माझ्यासाठी माझे हे स्वर्गातून आलेले आईबाप कुठले आहेत। 2 देवदूत हे प्रत्येक व्यक्तीबरोबर जन्मतःच आलेले असतात। आपण जेव्हा म्हणतो की सटवीने नशीब लिहिलेलं आहे, तर सटवी खेळवतीये, लहान मूल खेळत असतं, हसत असतं, हवेत हातपाय हलवत असतं, तेव्हा आपण म्हणतो की सटवी खेळवतीये। पण ती सटवी नसते मंडळी, ते देवदूत असतात। आणि ते सतत 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 आपल्याबरोबर असतात, पण आपल्याला माहीत नसतं की हे देवदूत नेमके काय आहेत, कुठून आले। आपला विश्वास बसत नाही, पण अनेकदा आपला विश्वास बसणार नाही इतक्या सुंदर घडामोडी आपल्या आयुष्यामध्ये करून आपल्याला प्रत्येक वळणावर मदत करणारे हे देवदूतच असतात। आपण एखादी गोष्ट बोलतो आणि आपण म्हणतो, अरे मी आत्ताच हे बोललो होतो आणि हे घडलं। ते काय असतं, ते देवदूत ते प्रत्यक्षात उतरवण्यास मदत करतात। काही वेळेस देवदूतांना तुमच्या मान्यतेची गरज नसते, ते तुमचं काम करून टाकतात, पण काही गोष्टींमध्ये त्यांना तुम्हाला सांगावं लागतं, मदतीची हाक मारावी लागते आणि देवदूत तुमच्यासाठी पुढे येऊन प्रत्येक वेळी काम करतात। तर मंडळी, मला एकच सांगायचं आहे की ह्या देवदूतांना आपल्या आयुष्यामध्ये कसं आपण बोलवायचं, त्यांचा वापर कसा करायचा, त्यांच्याकडनं काही गोष्टी कशा करवून घ्यायच्या, त्यांच्यासाठी कुठल्या पूजा असतात, त्यांना काय ऑफर केली पाहिजे। तुम्ही पूर्वापार चालत आलेल्या भारतीय हिंदू परंपरेमध्ये ऐकलं असेल की साती असरा म्हणजे 7 अप्सरा, हे हिंदू धर्मातील परंपरेने आलेले हे देवदूत आहेत। पण त्याला वेगळ्या अँगलने पुढे आणलं गेल्यावर ते प्रसिद्ध झाले, तेव्हा त्यांना आता एंजल म्हटलं जातं। आणि ते हेच देवदूत आहेत जे आपल्याकडे पूर्वापार ऑलरेडी आहेत। तर ह्या देवदूतांची मदत घ्यायची आहे, यांच्या वेगवेगळ्या तऱ्हेने पूजा आपण कशा करू शकतो, यांना काय गोष्टी आपण देऊ शकतो, यांना काय आवडतं, ते कुठे राहतात, कुठल्या जागा त्यांना आवडतात, आणि वेगवेगळ्या ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला या एंजल वर्कशॉपमध्ये शिकवण्यात येणार आहे। ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट